इथे मागे काय आहे आणि त्या रूम्स कसल्या आहेत त्या मला जाणून घ्यायच्यात. आपण जाऊया इथे पार्थ काव्याची रूम आहे. सो पार्थ दाखवेल तुम्हाला. येस. ही आहे काव्यार्थ या हॅशटॅगची रूम. या या या. हे काय वेगळं असं काही काय सांगायची गरज नाहीये, तुम्हाला सगळं माहिती आहे. हा आरसा, ह्या आरशावर बरेच सीन झालेले आहेत. इथे फिसकारणाऱ्या आमच्या मांजरीचा ते एक क्रीम असतं. आणि हा आमचा शेड्युलर आहे. हा जो आमच्या तारखा घेत असतो, तारखा मॅनेज करत असतो. बेडरूम मध्ये दिसत नाहीये. हा नाही ही बाकी कॅप्चर ह्यानी केलेली आहे. यांचं नाव प्रशांत पाटील आणि हे आमचे शेड्युलर आहेत. आमच्या तारखा घेतात आणि आम्हाला शूटिंगला बोलवतात. शेड्युलर म्हणजे अख्ख्या सिरियलचं युनिटचं शेड्युलिंग करतात. पण पाठीमागे काय आहे? इथे आम्हाला बेडरूम मध्ये फक्त कर्टन्स दिसतात, बट त्याच्या मागे ही फेक गॅलरी आहे. ओके. इथून तुम्हाला गॅलरी असल्याचा फील येतो, पण ही गॅलरी नाहीये. इथे मस्त आमचा एक स्विमिंग टँक म्हणतो, आपला फिश टँक आहे. ओके. या बघायला. हा फिश टँक आतापर्यंत रिव्हील केलेला नाहीये. पार्थचं माशांवरचं प्रेम. या माशाचं नाव आम्ही ठेवलेलं आहे गोगो. हा आहे लाला आणि तो जो आहे सकर, हे दोन ते आम्ही ठेवलेले आहेत लिंबू टिंबू. खूप मोठा फिश टँक आहे, पण हा अदरवाइज यूज नाही होत किंवा हिअर आर सम बिग फिश बेबी. हे चांगलं. हे सिक्रेट खरं तर प्रेक्षकांना असे काहीतरी थोडेसे ग्लिम्स बघायला आवडतात. म्हणजे हे खरं तर हे नाहीये. हा जो फिश टँक आहे हा स्टुडिओचा पार्ट आहे. स्टुडिओवाल्यांनी ते ठेवलेला आहे आणि माइट बी त्यांचे काही वास्तुशास्त्राप्रमाणे गोष्टी असतील. ते वापरायला हे आहे, परवानगी आहे, पण आपण कधी आणलं नाही अजून. कुठे जाणार शूट करायला? वापरायची परवानगी आहे आपल्याला, आपण वापरला नाही. ओके ओके. सो अशी इथे गॅलरी ही थोडीशी चिट केलेली आहे तुम्ही. अदरवाइज इथूनही तुमचे एक खिडकी आहे, त्याच्यात तुम्ही डायरेक्ट नाही हॉल नाही. हा म्हणजे बऱ्यापैकी सीन्स असे असतात की एक बऱ्यापैकी सीन्स आमचे म्हणजे आम्ही इथे एकदा असं दाखवलं होतं की काव्या इथे मी आणि काव्या आणि मानिनी आणि नंदिनी आम्ही चेस खेळायला बसलो होतो. सो बऱ्याच वेळा काय होतं की तिथून ट्रॉली लागते कॅमेराची. ओके. सो दिसताना तो असं खूप ह्यूज दिसतो बेडरूम आणि ती ट्रॉली चार्ज होतं वगैरे. सो बेसिकली ह्याचा यूज कॅमेरासाठी होतो की ट्रॉली लावली लांब लचक आणि मग ती इथे चार्ज होते वगैरे आणि आम्ही इथे बसलोय कुठेतरी वगैरे. अदरवाइज बंद असतात, कर्टन बंद असतात. ओके कूल. सो आता आपण कोणाच्या रूम मध्ये जायचंय? जे वरती जाऊ. हो ओके. वरतीच आहेत रूम. कारण बेसिकली ही मेकअप रूम आहे. ही एक मेकअप रूम आहे. म्हणजे इथे डिरेक्शन टीम किंवा प्रोडक्शन टीम बसते या मेकअप रूम मध्ये. त्या तिकडच्या मेकअप रूम मध्ये मानिनी, काव्या आणि नंदिनी असतात. ओके. त्याच्यावरती एक मेकअप रूम आहे, त्यामध्ये मी, विजय, अविनाश सर असे आम्ही असतो. ही एक मेकअप रूम आहे. इथे वसू, रम्या किंवा जसे अवेलेबल असतात लोक तसे त्याप्रमाणे बसतात. ओके. तर आपण मेकअप रूम सोडून ती बाहेर बसली. आज खूप गर्दी झाली. आज कॉम्बिनेशन आहे. काय वाटतं? आम्ही सेटची सफर करतोय. म्हणजे काय आपल्या सेगमेंटचं नाव सेट सफरच आहे. दिसतं तसं नसतं. म्हणजे आपण किती गोष्टी चीट करतो, लोकांना किती फसवतो हे सांगायचं. दिसतं तसं नसतं. म्हणजे आम्ही असं दाखवतो की आम्ही खूप कष्ट घेतोय, पण खरं तर आम्ही एसीत आहोत. हो, एसीत आहोत आणि बघितलं मोबाईलवरती मस्तपैकी एक पिक्चर बघणं झालेलं आहे. अच्छा, हा युट्यूब चॅनलचा एपिसोड बघणं चाललंय. हे आमचे दिग्दर्शक आहेत केदार वैद्य सर. सो केदार सर, काय वाटतंय तुम्हाला? आपण दिसतं तसं नसतं ही सेगमेंट करतोय. आपण खूप फसवतो लोकांना. म्हणजे जे आहे ते आपण दाखवत नाही, जे नाहीये ते आपण दाखवतो. तुम्हाला काय वाटतंय? आणि हा आमचा क्रिएटिव्ह रोहित. सो आता त्यांचं डिस्कशन चाललं होतं. खूप मोठा नंतरचा सिक्वेन्स येणार आहे, तो कसा करायचा, काय करायचं प्लॅनिंग. सो आधी केदार सरांना विचारूया, काय वाटतं सर? नाही, ही खरी गोष्ट आहे की आम्ही बऱ्याचदा काही गोष्टी आम्ही चीट वगैरे करून दाखवतो तुम्हाला आणि तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे खूप मोठं ग्रँजर आहे वगैरे, पण आम्हाला माहिती असतं की काय याच्यामध्ये आम्ही शूट करतो. पण ते दिसताना छान दिसलं पाहिजे याची काळजी नेहमीच आम्ही घेतो आणि ती काळजी आम्हाला घ्यावीच लागते. काय रोहित? येस, आता वरती जाऊया, जीवानदिनीच्या रूम मध्ये जाऊया. काव्यार्थीची रूम तुम्ही पाहिलीच आहे.
सो आता जीवानदिनीच्या रूम मध्ये जाऊया. आणि आता वर येस, ही जी रूम आहे जी सध्या रिकामी आहे ती जीवानदिनीची रूम आहे. आणि इथेच पसारेवाला पसारा घालत असतो आणि चकाचक बाई ते चकाचक करण्याचे काम करत असते. सध्या अजिबातच चकाचक दिसत नाहीये कारण ती नाहीये ना इथे. बाकी त्याला आवड कारची आहे, जीपची आहे, पण रिक्षा त्याला फार रिक्षा हा जवळची आहे. जवळची आहे. म्हणून ह्याचीच मागची 2 चाकं काढून ती रिक्षा लावली आहेत मी. सो ही रूम आहे. इथे हे जसं मी मगाशी म्हंटल, रम्याची रूम लावताना हे कबड तिकडे असतं, आमची रूम असताना हे कबड इकडे असतं. हाच Okay. काय तो फरक आहे. अच्छा. याच कबड मध्ये रम्याने माझे ते सगळे फोटो लावलेले हा, पण आता त्या कबड मध्ये काही आहे का? काही नाही, खूप नको हे जाऊ. दिसेल. प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि हा बेड आहे. अगेन ही एक जसं खाली एक हे होती फेक बाल्कनी होती, तशी ही फेक बाल्कनी आहे. इथे अच्छा. इथे हार्डली आम्ही 1-2 फोन कट वगैरे शूट केलेत ह्या बाल्कनी मध्ये मी. ओके. बाकी अदरवाईज असं काही सीन शूट नाही केलं आम्ही, कारण जागा खूपच लहान आहे, त्यामुळे ते नाही करता आलंय आम्हाला. बऱ्याच वेळा आम्ही इथे पण उभे असतो आम्ही, आणि इथूनही खालून कॅमेरा लागतो वरपर्यंत, किंवा इथे समोर अरे कॅमेरा लागतो, तुम्ही बघू शकता. ही जी बाल्कनी मगाशी मी तुम्हाला म्हंटल Yes. पार्थ आणि काव्याचा जो सीन झाला होता तो हा. इथे, तिथून कॅमेरा लागतो आणि इथे उभे राहून आम्ही सीन वगैरे शूट करतो. वाव. पण अदरवाईज तुमच्या सीन मध्ये ही बंद असते window, अदरवाईज बंद पण असते. ह्याच्यात ना असं काही तुम्ही सीन मध्ये वगैरे ह्याचा काही युज होत नाही, नाही, ह्याचा काही युज होत नाही. जर फक्त टेक्निकल. टेक्निकल किंवा आता जसं की एक फोन कट होता, तुम्ही इथे उभा राहून केला होता, तेव्हा ही अख्खी ओपन होती आणि कॅमेरा समोर तिथे ठेवला होता. राईट. ओके. सो त्या टाईपचं आम्ही शूट केलं होतं. मी माझा आणि मिथुनचा एक सीन झाला होता, तो हो. आम्ही इथेच तेव्हा ओपन ठेवून आम्ही तिथून शूट केला होता तो. ओके. हो. सो ही होती जीवानदिनीची रूम. आणि आता काय, आता हे बाहेरची स्पेस कशासाठी वापरतात ते मला जाणून हा घ्यायचंय. आता हे तुम्हाला विजय सांगेल. विजय, ही please. बाहेरची स्पेस म्हणजे तो जो तुम्ही सीन ये ना. बघितलात, हम्म. गेस्ट रूम जे दाखवली आहे, जिथे काव्य राहायला जाते, ती गेस्ट रूम आहे. ओके. तर तो तुंगूस धरून मी जो बोका इकडून आणला होता आणि काव्य तिथून आली होती, त्याच्यासाठी ही मधली स्पेस वापरली गेली आहे. बऱ्याच सुरुवातीला रम्या बरोबरचा तो पहिला फोन कट होता की मी रम्याला म्हणतो की नाव वी आर पार्टनर्स, हम्म. तो इथे शूट झालेला आहे. नंदिनी बरोबरचा पहिला फोन कट, पहिल्यांदा ही जागा नंदिनी बरोबरच्या फोन कटला वापरली गेली आहे, ओके. की तिला माहित नसतं मी तिला फोन करतोय, हम्म. ती हीच जागा. ओके. पण इथून असे वरतून पुन्हा हे कॅमेरा हो, अँगल साठी शूट होतं. शूट होतात, बऱ्याच गोष्टी शूट होतात. ही स्पेस सुद्धा आम्ही युज करतो. म्हणजे नंदिनीचं आणि माझं एक गाणं शूट केलं होतं, सो हा. गाण्यामध्ये आम्ही हा पोर्शन युज केला होता. ओके. किंवा एक माझा आणि अविनाश सरांचा सीन होता, तो आम्ही इथे शूट केला होता. आणि याच जागेवर मी इथे थांबलेलो असतो आणि जेव्हा नंदिनी लग्नासाठी येतो, हा हा हा. तेव्हा इथूनच तो सीन शूट झालाय. ओके. लग्नासाठीच्या वेळेस. हो. हा, पण इनफॅक्ट नंदिनी वगैरे खाली आलेले असतात. इनफॅक्ट आम्ही एकदा टेरेसवर फटाके फोडायला जाणार असं म्हणून आम्ही टेरेसचा रस्ता इथून दाखवला होता ओके. आणि इथे शूट केलाय तो अख्खा सीन, की Oh, हे wow. माइट बी वरचा फ्लोअर आहे आणि इथून आम्ही टेरेसवर जातोय वगैरे. ओके. पण ह्याही इथे विंडो अशा ओपन होतात, सो ह्याचाही काही तुम्ही नाही, use हे करता का याचा नाही? यूज फक्त लाईट्स ठेवण्यासाठी होतो. Okay, अदरवाईज technical टेक्निकल गोष्टींसाठी. गोष्टींसाठी यूज होतो. त्याच्या आतमध्ये तुम्ही लाईट्स ठेवू शकता की जेणेकरून डे आहे की नाईट ते दाखवण्यासाठी ते लिटअप होतं त्याप्रमाणे. जर Okay. नाईट असेल तर ब्ल्यू लाईट होते, डे असेल तर येलो लाईट होते. ओके. म्हणजे ऑफकोर्स ते कॅमेरामॅन आहे त्याच्याप्रमाणे, सो त्याच्यातून तुम्हाला कळतं की डे आहे की नाईट आहे म्हणून. ओके.